नमस्कार भावांनो. तर आज आपण इलेक्ट्रिकल साईडवर चाललो आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिकल वर्क करायचं आहे आज. तर त्या ठिकाणी 2 ते 3 स्विचबोर्ड खराब झालेले आहे, तर ते आपल्याला बदलायचे आहे. तर आपण पोचलो आहे साईडवर गेल्या तिथं डॉग आहे. पहिले ते क्लायंटला विचारलं आम्ही, डॉग आहे की नाही. त्यानंतर स्विचबोर्डची अवस्था बघतोय. तर या घरात अशा प्रकारचे 2 ते 3 स्विचबोर्ड होते. तर हे बघा त्याची अवस्था. तर ती अवस्था ठीक करण्यासाठी आपण त्यासाठी मटेरियल आणलं. मटेरियलमध्ये एक 16 मॉडेलचा स्विचबोर्ड आणि एक 12 मॉडेलचा स्विचबोर्ड होता. आणि त्यानंतर एक जो स्विचबोर्ड खराब झालेला आहे किचनमधला, त्यासाठी हा 12 मॉडेलचा बॉक्स पण आणलेला होता. त्यानंतर आपण कामाला सुरुवात करतो. आपली टूल बॅग घेतली आणि कामाला सुरुवात करायला स्टार्ट केलं. त्यानंतर आम्ही सर्वात पहिले किचनचा स्विचबोर्ड चेंज करायला गेलो. त्यामध्ये जे ऑफ वायरचे कनेक्शन आले होते ते सर्वात पहिले रिमूव्ह करून घेतले. त्यानंतर प्रॉपर असा हा स्विचबोर्ड क्लीन झाला आमचा. हे बघा अशा प्रकारे हा स्विचबोर्ड आपण ठेवलेला दिसतोय. अतिशय घाणेरडा झालेला हा स्विचबोर्ड होता. त्यानंतर सर्वात पहिले त्याच्यामध्ये जो बॉक्स लावलेला होता 12 मॉडेलचा, तो मेटल बॉक्स आम्ही काढला. तो पण एकदम गंजून गेला होता आणि त्या ठिकाणी असे झुरड झाले होते, कारण की हा किचनचा एरिया होता. तर त्याच्यामध्ये असं बघा एकदम किचकटपणा झालेला होता. पूर्ण तो स्विचबोर्डच खराब झाला होता. त्यानंतर आम्ही वायरी वाचून प्रॉपर प्रकारे अशा प्रकारे पूर्ण क्लीन चिट करून टाकलं. त्याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे एकदम घाणेरडा त्याच्यात ते झुरडं वगैरे फिरत होते. हे करून झालं आमचं प्रॉपर असं. त्यानंतर त्यामध्ये जो 12 मॉडेलचा स्विचबोर्ड होता तो टाकायचा आम्ही प्रयत्न केला, पण त्याच्यानंतर आम्हाला समजलं की वयावर स्टाईल आलेली, तर स्टाईल आपण ब्रेक करू नाही शकत. मग त्यामुळं आम्ही आतमध्ये लाकडाचे तुकडे टाकले आणि प्रॉपर त्याला फिटिंग देऊन ते प्रॉपर करून टाकले. अशा प्रकारे मग आपला स्विचबोर्ड एकदम प्रॉपर दिसायला लागला. अशाही प्रकारे आम्ही दोन्ही बेड्समधले हा किचनमधला आणि तो बेडमधला दोन्हीही स्विचबोर्ड एकदम क्लीन करून टाकलेले मित्रांनो.